नैसर्गिक आपत्तीने ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि विशेषतः त्यातही कापूस सोयाबीनचे शेतकरी द्राक्षाचे शेतकरी यांना भरीव अशा प्रकारची मदत माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषित केली। धानाचा बोनस हा देखील माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषित केला आणि विशेषतः विदर्भात अधिवेशन होत असताना विदर्भातल्या अनेक प्रकल्पांना मान्यता देत आणि विविध इन्व्हेस्टमेंट करतात कॅबिनेट कमिटीचा अप्रुव्हल देत विदर्भाचं हित देखील जोपासण्याचं काम। तसं या अधिवेशनाचं हायलाईट आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की एकही मिनिट वेळ वाया गेला नाही। मंत्री अनुपस्थित आहेत म्हणून कामकाज बंद पडलं असं दोन्ही सभागृहामध्ये एकदाही झालं नाही। आणि दुसरं या अधिवेशनाचं वैशिष्ट्य म्हणजे तब्बल 2 दिवस माननीय उद्धव ठाकरेजी यांचं दर्शन आम्हाला अधिवेशनामध्ये दिलं। हेही या अधिवेशनाचे फलितच मानलं पाहिजे। पण एक पहिल्यांदा म्हणजे मला आता 25 वर्ष होतील, दादांना माझ्यापेक्षा जास्त वर्ष या ठिकाणी झाले आहेत, पण नागपूर अधिवेशनामध्ये विरोधकांनी विदर्भाच्या संदर्भातला एकही प्रस्ताव आणला नाही। असं पहिलं अधिवेशन। खरं म्हणजे अंतिम आठवडा प्रस्ताव हा विदर्भाचाच असतो आणि काही कारणांनी अंतिम आठवडा नसला तर 293 असते। सत्तारूढ पक्षाने विदर्भाचा प्रस्ताव आणला पण विरोधी पक्षाने विदर्भाच्या संदर्भात विकासाच्या सुद्धाही प्रस्ताव आणला नाही। ही खरोखर अत्यंत आश्चर्याची आणि खेदजनक अशा प्रकारची गोष्ट आहे। अर्थात त्यांनी आणला नसला तरी सत्तारूढ पक्षाचा आला, त्याच्यावर चर्चा झाली आणि आम्ही त्याला अतिशय समर्पक असं उत्तर देत विदर्भ विकासाचा पुढचा प्लॅन हा निश्चितपणे आपल्यासमोर मांडलेला आहे। आणि मला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आज विदर्भातल्या सिंचन प्रकल्पांना 29 प्रकल्पांना आम्ही स्व प्रशासकीय मान्यता दिली आहे आणि यावर्षी जवळपास 6,000 कोटी रुपये हे विदर्भातल्या प्रकल्पांना दिले आहेत। गोसीखुर्दला 1500 कोटी रुपये त्या ठिकाणी दिलेले आहेत। आता ही पुरवणी मागण्यांमध्ये जेवढे पैसे मागितले आमच्या वित्तमंत्र्यांनी ते सगळे पैसे उपलब्ध करून दिले आहेत। त्यामुळे मला विश्वास आहे की मोठ्या प्रमाणात हे प्रकल्प पूर्ण होतील। देवेंद्रजींनी या अधिवेशनाच्या संदर्भाची पार्श्वभूमी सांगितली। मी देखील जवळपास आता 32 माझं 33वा वर्ष अधिवेशनाच्या निमित्तानं, परंतु 33 वर्षामध्ये कधी अशा प्रकारचं घडलेलं नव्हतं की एकही मिनिट विधानसभेमध्ये कामकाज थांबून किंवा त्याच्यामध्ये काही अडथळा निर्माण होऊन तिथं काही तास गेले वाया गेले असं कधीच घडलं नाही। आमची तर तयारी होती। आम्ही काल कामकाज सल्लागार समितीची बैठक ठेवलेली होती। आमची मानसिकता होती की मागणी आली तर अजूनही अधिवेशन वाढवायचं, परंतु विरोधी पक्षांना विचारण्यात आलं आणि कालच त्यांनी अंतिम प्रस्ताव द्यायला संमती दिला। पण त्याच्यावर तुम्हालाही माहिती आहे की अंतिम प्रस्ताव जर आला की साधारण दुसऱ्या दिवशी अधिवेशन संपतं, म्हणून त्यांची पण मानसिकता नव्हती। पण आम्ही या 7 तारखेला अधिवेशन सुरू केलं, आज संपवलं। त्याच्यामध्ये 101 तास म्हणजे साधारण रोज 7 तास आम्ही काम करत असतो, 11 ते 6। 101 तास म्हणजे जवळपास 15 दिवस आमचं कामकाज झालं, म्हणजे 5 आठवडे आम्ही कामकाज केलं। कारण अनेकदा उपमुख्यमंत्री अजितदादा आणि आमचे सरकारी मंत्री आणि सर्व पत्रकार मित्रांनो,
मी आपलं मनापासून स्वागत करतो. मनापासून आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो की हे आमचं महायुती सरकारचं दुसरं हिवाळी अधिवेशन आणि एकंदरीत 14 दिवसाचा कालावधी यापैकी छोट्या सोडून 10 दिवसांचं कामकाज झालं आणि अधिवेशनामध्ये एकंदर नवीन 17 विधेयक मांडण्यात आली. त्यापैकी 12 मंजूर झाली. महत्वाचं विधेयक म्हणजे आपलं लोकायुक्त विधेयक मंजूर झालं. गेल्या वर्षी हिवाळी